शेतकरी बांधवांनो, हा जो काही तुम्ही हा पिवळसरपणा असलेला हा जो काही ऊस पाहताय आणि खाली मी झूम करून दाखवेन, या ठिकाणी जर बघितलं तर हे सगळं गवताळवाडीसारखं जे आहे ते ॲपिरन्स जे आहे ते हे सगळं बेड जे आहे ते सगळं झालेलं आहे. आणि एकाच ठिकाणी कमीत कमी एक नाही नाही म्हणलं तर एक 30+ जे आहे ते फुटवे या ठिकाणी दिसतात. आणि अशा पद्धतीचे हे फुटवे पहिल्यांदा हिरवे आणि नंतर जसा हा क्लोरॅटिक ॲपिरन्स आहे किंवा क्लोरासिस झाल्यासारखं जे काही दिसत आहे, तर हा नंतरचा जो काही प्रादुर्भाव हा जो आहे तो गवताळवाडीचा हा प्रादुर्भाव झालेला आहे. तर अशा ठिकाणचे हे जे काही बेट आहेत, तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं जे आहे ते ऊस त्या ठिकाणी तयार होत नाही. आणि हे असे बेट जर आपल्या शेतात राहिले तर मी दाखवेन की जसं या ठिकाणी प्रादुर्भाव झाला आहे, सोबतच त्याच्या बाजूला सुद्धा एक 2-3 बेट जे आहे ते पुढं आणखीन ही एक बेट जर आपण पाहिलं तर त्याच ठिकाणी सुद्धा हे अशाच पद्धतीनं गवताळवाड प्रादुर्भाव झाला आहे. आणि परत आणखीन पुढं सुद्धा काही असे निरीक्षणं जे आहेत ते आहेत. तर हे जे काही रोग आहे तर हा अशाच पद्धतीनं जर ठेवला तर अशा पद्धतीनं तो वाढत जातो आणि आपलं नुकसान होतं. तर ह्याच्या व्यवस्थापनासाठी जे आहे ते तात्काळ असे बेट जे आहे ते आपण काढून नष्ट करून टाकणं गरजेचं आहे. आणि समजा शक्य जर असेल तर एवढ्या ह्या पॅच पुरतं जे आहे ते रसशोषक किडीचं व्यवस्थापन करण्यासाठी थायामेथॉक्झाम आणि लॅम्बडासायथिन असलेलं घटक असलेलं ते कीटकनाशक आपण घेऊ शकतो. हे लेबल क्लेम नाही आहे, पण काही शेतकरी घेतात, त्यांना रिझल्ट आलेले आहेत. लेबल क्लेममध्ये म्हटलं तर मग आपण रोगर नावानं जे काही आहे तर ते 2 मिली प्रति 1 लिटर पाणी याप्रमाणे जे आहे ते आपण ते कीटकनाशक जे आहे ते आपण त्या ठिकाणी जे आहे ते घेऊ शकतो. पण हे बेट जे आहे ते काढून जाळून नष्ट करा. हे जर असेच राहिले तर आपल्या पुढच्या म्हणजे पिकाचं जे आहे ते त्या ठिकाणी नुकसान जे आहे ते होण्याची शक्यता असते.